प्रियजनो, तुम्ही कसे आहात? सगळं ठीक आहे ना? तुम्ही आनंदी आहात का? आजचा दिवस कसा गेला तुमचा? दररोज खूप साऱ्या अडचणी येतात का? अनेकदा असं होतं की या कामासाठी काय करावं किंवा त्या कामासाठी काय करावं अशी अडचण येते, किंवा ते काम कसं होईल असं वाटतं. काही समस्या आपोआप आपल्याकडे येतात, काही इतर समस्या आपल्यावर तुटून पडतात. त्या जोरदार वाऱ्यासारख्या किंवा पुरासारख्या येऊ शकतात. त्या समस्या माणसांकडून येऊ शकतात किंवा अदृश्य शत्रू म्हणजेच सैतानाकडून. जेव्हा समस्या वेगवेगळ्या रूपात येतात तेव्हा आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. पण या सगळ्यामुळे धैर्य सोडू नका, कारण येशू तुमच्या सोबत आहेत. एवढं पुरेसं आहे की ते तुमच्या सोबत आहेत. तेच आहेत ज्यांनी स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती केली. सर्व काही त्यांच्या हातात आहे. कोण त्यांच्या विरोधात उभा राहू शकतो आणि जिंकू शकतो? एवढं पुरेसं नाही का की असा परमेश्वर आपल्या सोबत आहे? तुम्हाला माहित आहे का तुम्ही काय करायला हवं? एक भक्त यशया अध्याय 50 वचन 7 मध्ये असं म्हणतो, प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही. मी आपले तोंड गारगोटीसारखे केले. माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते. तो हे धैर्याने सांगतो आहे. मला खात्री होती की मला लाज वाटणार नाही, कारण प्रभू यहोवा माझी मदत करतो. जेव्हा तो माझी मदत करत आहे तर मी कसा लाजू शकतो? तो मला कधीच लाजिरवाणा होऊ देणार नाही. तुम्ही पाहिलं का तो किती विश्वासाने हे बोलतो आहे? तुम्हीही असं म्हणू शकाल का? प्रभू माझी मदत आहे आणि मी लाजिरवाणा होणार नाही. तो मला कधीच लाजिरवाणा होऊ देणार नाही. समस्या आणि संघर्ष येऊ देत. लोक बदनामी करतील किंवा काहीही बोलतील. जे विरोध करतात त्यांना करू द्या. शैतान माझ्या विरोधात उभा राहिला तरी प्रभू मला कधीच लाजिरवाणा होऊ देणार नाहीत. मग मला घाबरण्याची काय गरज आहे? तो माझी मदत आहे हे विश्वासाने म्हणा. तुला घाबरण्याची काय गरज आहे? प्रभू कधीच तुला अपमान सहन करण्यासाठी सोडणार नाहीत. खूप वर्षापूर्वी, जवळपास 35 ते 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, प्रभूने आम्हाला परमेश्वराचे घर नावाचे 3000 आसनांचे भवन बांधायला सांगितले होते. प्रभूने स्वतः जमीन आणि आराखडा दिला होता. आमच्याकडे आमच्या जमिनीचा कायदेशीर मालकी हक्कही होता. सरकारने आमच्या शिफारशीवर परवानगी दिली होती. आम्ही सामान खरेदी केले होते आणि बांधकाम सुरू केले होतं. त्याचवेळी एका धार्मिक कट्टरपंथी गटातील काही लोक अचानक कुठून तरी आले आणि आमच्या विरोधात उभे राहिले. त्यांचं काम योग्य गोष्टींमध्ये अडथळा आणणं होतं. ते कुठून तरी येऊन शेजारच्या गावातील लोकांना भडकवू लागले. त्यांनी सांगितलं की आम्ही ती इमारत बांधू नये. त्यांनी बांधकाम थांबवण्यासाठी कलेक्टरला एकामागून एक पत्र लिहायला सुरुवात केली. मग सरकारने जी आम्हाला परवानगी दिली होती तिनेच आम्हाला बांधकाम थांबवायला सांगितलं. त्यामुळे काम थांबलं. आम्हाला काहीच कळत नव्हतं की काय करावं. आम्ही या संदर्भात अनेक अधिकाऱ्यांना भेटलो, पण बांधकाम पुन्हा सुरू करणं अशक्यच वाटत होतं. एक वकील होते ज्यांना सगळ्या घटनेबद्दल माहिती मिळाली. ते आले आणि म्हणाले, भाऊ, तुमच्या कामाला जोरदार विरोध होत आहे. इथपर्यंत की काही राजकीय नेत्यांनीही तुमची मदत करण्याचा प्रयत्न केला, पण विरोध करणारे त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे तुम्हाला बांधकाम दुसऱ्या ठिकाणी हलवावं लागेल, नाहीतर तुम्हाला समस्यांना सामोरे जावं लागेल. मी त्यांना म्हटलं, मला हे दुसऱ्या ठिकाणी का बांधावं लागेल? ही जमीन तर परमेश्वराने दिली आहे. त्यांनीच आपल्याला ही योजना दिली आहे आणि हे बांधण्याचा आदेश दिलाय. हे नक्कीच उभं राहील आणि मी लाजणार नाही. त्यांनी सांगितलं की हा विषय निर्णयासाठी मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचला आहे. मी म्हणलं, कोणी यावर निर्णय घेऊ दे, पण प्रभूपेक्षा मोठं कुणाचाही अधिकार नाही. मुख्यमंत्रीचा अधिकार प्रभूपेक्षा मोठा आहे का? प्रभू सगळं सांभाळतील. ते मला लाजू देणार नाहीत. धार्मिक कट्टरपंथी गटातील एका व्यक्तीने तर इतकं आव्हान दिलं होतं, असं म्हणत, जर ही इमारत उभी राहिली तर मी स्वतःला फाशी लावीन. पण बघा प्रभूंनी काय केलं. त्यांनी इमारत अशी उभी केली की तो माणूस स्वतःच लाजला. हो, आम्ही त्याच जागेवर बांधकाम केलं. सरकारने परवानगी दिली आणि सगळं अगदी सुरळीत पार पडलं. ज्याने आव्हान दिलं होतं तोच लाजला. प्रभूंनी आमचं डोकं उंच ठेवलं. मी म्हटलं, प्रभू मला कधीच लाजू देणार नाहीत. हे त्यांचं काम आहे. म्हणून स्वतःला मजबूत ठेवा. कितीही कठीण परिस्थिती तुमच्या विरोधात असल्या तरी परमेश्वर त्या सगळ्यांना पूर्णपणे मोडून टाकतील. घाबरू नका. उलट असं म्हणा, प्रभू माझी सर्वात मोठी मदत करत आहेत. येशू माझी मदत करत आहेत. माझ्या कुटुंबात, माझ्या मुलांमध्ये, माझ्या व्यवसायात, कामात आणि सेवेत. प्रभू माझी मदत करत आहेत, म्हणूनच मी लाजणार नाही. हे आनंदाने जाहीर करा आणि आज तुम्ही एक चमत्कार पाहाल. तुम्ही म्हणाल का, प्रभू माझी मदत करत आहेत आणि मी लाजणार नाही.
प्रभू माझी मदत करत आहेत आणि म्हणूनच मी लाजणार नाही. प्रभू माझी मदत करत आहेत आणि ते मला लाजू देणार नाहीत. मला माहित आहे की मी लाजणार नाही. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.